प्राध्यापक सागर होमराज मेश्राम राज्यशास्त्र विभागातर्फे तुम्हा सर्वांचा स्वागत करतो. आज आपण BA 6 सेमिस्टर आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशन्स या संबंधाबाबतचे किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास हा कोणत्या कोणत्या टप्प्यातून आणि कुठल्या कुठल्या कालखंडामध्ये झाला आणि किती कालखंडामध्ये झाला याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. मागच्या लेक्चर्समध्ये आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच काय याबद्दल थोडक्यात चर्चा केलेली होती. त्याबद्दलची कन्सेप्ट आपण समजून घेतलेली होती. कौटिल्यनी आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथावरून असे स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय संबंध हा शब्द आता सुरुवातीच्या म्हणजे करंट आधुनिक हा शब्द नसून प्राचीन काळापासून मित्र आणि शत्रू राष्ट्र असा संबंध म्हणून उपयोगात आणत होते. ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला आता मानव म्हणला की तो समाजशील प्राणी आहे आणि समाजशील प्राणी म्हणला की तो समाजात वावरत असते. एका व्यक्तीचा संबंध दुसऱ्यासोबत येत असतो. त्याच पद्धतीने एका राष्ट्राचा संबंध हा जेव्हा दुसऱ्या राष्ट्रासोबत प्रस्थापित होतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणतो. सुरुवातीच्या काळामध्ये दळणवळणाची व्यवस्था ही अल्प असल्यामुळे म्हणजेच कमी असल्यामुळे किंवा उपस्थित नसल्यामुळे एका राष्ट्राचा संबंध हा दुसऱ्या राष्ट्रासोबत प्रस्थापित होत नव्हता. तर तो संबंध कशा पद्धतीने प्रस्थापित होता? स्थानिक किंवा प्रादेशिक संबंध प्रस्थापित व्हायचा. परंतु त्याला देखील आपण एक जागतिकीकरण किंवा आंतरराष्ट्रीय संबंध अशा पद्धतीनेच त्याला आपण पाहत गेलो. हळूहळू जशी जशी विकासाकडे वाटचाल होऊ लागली तसं तसं एका राष्ट्राचा संबंध हा दुसऱ्या राष्ट्रासोबत येण्यास सुरुवात झाली. जेव्हा एखाद्या राष्ट्रावर वित्तहानी, जीवहानी, मानहानी असा विविध प्रकारचे जेव्हाही संकटे उपस्थित होतात त्यावेळेस एक राष्ट्र ह्या दुसऱ्या राष्ट्राला मदतीचे हात देत असते. त्याला देखील आपण एक आंतरराष्ट्रीय संबंधच्या दृष्टिकोनाने पाहू शकतो. आंतरराष्ट्रीय संबंध हा नेमका अध्ययन विषयाचाच का बरं घेतलेला आहो? तर या आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा पहिला महायुद्धानंतर त्यांचा अभ्यास करण्यास सुरुवात झाली. पहिला महायुद्ध झालं त्यानंतर हळूहळू ह्या विषयाला चालना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यामध्ये आपला भारतामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध हा विषयास सुरुवात व्हायलाच होती. तर पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर सर्वात प्रथम अमेरिका आणि पश्चिम युरोपातील काही देशामध्ये तिथल्या विद्यापीठा स्तरावर आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे अध्ययन करण्यास सुरुवात झाली. तर ज्या पद्धतीने आज आपण आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशन्स हा एक पॉलिटिकल सायन्स राज्यशास्त्र या शाखेतून किंवा या विषयातून आपण शिकत आहोत. परंतु ज्या वेळेस या विषयाची सुरुवात झाली, आंतरराष्ट्रीय संबंधाची सुरुवात झाली, या विषयाला जेव्हा चालना मिळायची गोष्ट आली तर त्यावेळेस हा विषय सर्वात प्रथम इतिहासाचे प्राध्यापक शिकवत असतात आणि एक इतिहास विषय या विषयाचा हा एक भाग होता. परंतु हळूहळू यानंतर राज्यशास्त्र या विषयातील ज्ञानशाखा व त्यानंतर अध्ययनाचा एक स्वतंत्र विषय म्हणून आंतरराष्ट्रीय या संबंधाला ओळखल्या जाऊ लागले आणि आपण त्याचा आज अध्ययन-अध्यापन करत आहोत. तर एकूण 7 कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास झालेला आहे. किती कालखंडामध्ये? एकूण 7 कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध ह्या ज्ञानशाखेचा विकास झालेला असून ते कोणत्या कालखंडामध्ये काय झालं यांचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे. ज्यावेळेस अमेरिका आणि पश्चिम युरोपियातील काही राष्ट्रांमध्ये विद्यापीठा स्तरावर आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय जेव्हा ज्ञानशाखेच्या स्वरूपातून विकासाचा आढावा घेण्यात आला त्यावेळेस त्यामध्ये काही कालखंड आपल्याला सांगण्यात आलेले होते. जसा पहिला कालखंड आहे तर पहिला कालखंडाचं काय आहे तर तो पहिला कालखंड हा आंतरराष्ट्रीय संबंधाचा 20वा शतक होता. कुठला शतक? 20वा शतक.
आंतरराष्ट्रीय संबंध या अध्ययनाचा प्रारंभ हा 20व्या शतकाच्या सुरुवातीला झाला आणि त्यामध्ये सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावरील पहिला ग्रंथ 1900 मध्ये प्रकाशित झाला आणि तो लिहिणारा व्यक्ती म्हणजेच कोण तर प्राध्यापक पॉल रिन्सने. पॉल रिन्स कोण? सर्वात प्रथम पॉल रिन्स यांनी आपला आंतरराष्ट्रीय हा संबंध किंवा आंतरराष्ट्रीय या विषयावरील सर्वात प्रथम ग्रंथ 1900 मध्ये प्रकाशित केला आणि आंतरराष्ट्रीय ह्या संबंधाला आंतरराष्ट्रीय या विषयाला 20व्या शतकामध्ये सुरुवात झाली. पॉल्सने जेव्हा आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत जेव्हा सर्वात प्रथम ग्रंथ लिहिला तर त्या ग्रंथातील मांडणी हा थोडा उथलपुथल स्वरूपाची होती. परंतु तशीही असली तरी आंतरराष्ट्रीय संबंध हा ग्रंथामुळे या विषयाच्या अध्ययनाला चालना मिळाली. सुरुवातीला पहिल्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या संबंधाचे अध्यापन इतिहासाचे प्राध्यापक करीत असत आणि इतिहासाच्या विषयामधूनच आंतरराष्ट्रीय संबंध हा शिकवला जात असे. पहिल्या कालखंडात आंतरराष्ट्रीय संबंध ह्या अध्ययना विषयाची सैद्धांतिक चौकट निर्माण झालेली नाही. लक्षात द्या, असं पहिल्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध या अध्ययन विषयाची सैद्धांतिक चौकट निर्माण झालेली नाही. म्हणजेच सैद्धांतिक चौकट निर्माण झालेली नाही म्हणजेच काय तर या विषयाला जेव्हा जगाच्या पाठीवर जे काही विद्यापीठ स्तर आहे त्या स्तरावर जेव्हा हा विषय आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय जेव्हा शिकवण्यास सुरुवात झाली तर हा विषयाच्या कोणत्या विषयाच्या माध्यमातून शिकवायचा, जसं आपण सांगितलं की सुरुवातीला इतिहासाच्या विषयाच्या प्राध्यापक याला शिकवत असत. म्हणजे इतिहासा विषयामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध इन्क्लूड होता, समावेश होता. हळूहळू तो राजनैतिक संबंध प्रस्थापित करायला लागला, म्हणजेच राज्यशास्त्र या विषयातून शिकवण्यास सुरू झाला. म्हणजे प्रॉपरली सैद्धांतिक चौकट पहिल्या कालखंडामध्ये निर्माण झालेली नाही. क्लिअर? आता आपण पाहू, हा झाला पहिला कालखंड. आता आपण पाहू की आंतरराष्ट्रीय संबंधाच्या ज्ञानशाखेचा दुसरा कालखंड, की दुसऱ्या कालखंडामध्ये आपल्याला काय सांगितलेली आहे. ज्या पद्धतीने पहिल्या कालखंडामध्ये पॉल रिन्स यांनी आंतरराष्ट्रीय संबंधावर 1900 मध्ये सर्वात प्रथम ग्रंथ लिहिलेला होता, त्याचनुसार दुसऱ्या कालखंडामध्ये 1919 मध्ये वेल्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध ह्या विषयाचे अध्यापन सुरू झाले. सर्वात प्रथम कुठे सुरू झाले? सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय संबंध हा अमेरिका व पश्चिम युरोपातील काही जे विद्यापीठ होते त्या विद्यापीठामध्येच आंतरराष्ट्रीय संबंध हा विषयाचे अध्ययन करण्यास सुरुवात झाले. तर दुसऱ्या कालखंडामध्ये वेल्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाचे अध्यापन करण्यास सुरुवात झाले आणि ते शिकवणारे व्यक्ती म्हणजेच कोण तर आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्यापन करणारे किंवा अध्यापन कार्यासाठी ज्यांची निवड झालेली होती ते होते प्राध्यापक अल्फ्रेड झिमर्मन व प्राध्यापक C.K. वेबस्टर यांची नेमणूक वेल्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध हा विषयाशी संबंधित किंवा हा विषय शिकवण्यासाठी ह्या दोघांची निवड करण्यात आलेली होती. आणि त्यामुळेच ह्या दुसऱ्या कालखंडातही आंतरराष्ट्रीय संबंधाचे लेखक हे ऐतिहासिक दृष्टिकोनातूनच झाले. म्हणजेच पहिल्या कालखंडामध्ये आपण पाहिलं की पहिल्या कालखंडामध्ये देखील आंतरराष्ट्रीय संबंध हा इतिहासाच्या दृष्टिकोनाने शिकवला जात असे, इतिहासाचे प्राध्यापक शिकवले जात असतात. आणि त्यामध्ये दुसराही जो कालखंड आहे त्या कालखंडामध्ये देखील वेल्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध हा विषयाची जेव्हा शिकवण्यास सुरुवात झाली तर तो विषय शिकवण्यासाठी दोन व्यक्तींची जी निवड झालेली होती प्राध्यापक अल्फ्रेड आणि प्राध्यापक C.K. वेबस्टर यांची नेमणूक वेल्स विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध म्हणून शिकवण्यास सुरुवात झाली. परंतु झालं असं की पहिल्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय संबंध हा ऐतिहासिक दृष्टिकोनाने शिकवला जात होता तसाच दुसऱ्या कालखंडामध्ये देखील आंतरराष्ट्रीय संबंध हा ऐतिहासिक दृष्टिकोनातून शिकवला जात होता.
यासोबतच आंतरराष्ट्रीय संबंध या विषयाच्या अध्यापनाबाबत दोन दृष्टिकोन आपल्यासमोर निर्माण झालेले होते. पहिला दृष्टिकोन असं की पहिल्या महायुद्धानंतर लोकांचे लक्ष तत्कालीन जागतिक संघर्ष व समस्याचे ज्ञान प्राप्त करण्याकडे लागले. पहिल्या महायुद्धानंतर आपण पाहिलं की आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवण्यास सुरुवात झाली आणि पहिल्या महायुद्धानंतर जे जागतिक स्तरावर जे मानहानी, वित्तहानी, जीवहानी झालेली होती, हे तत्कालीन लोकांचे पूर्ण समस्या आणि जागतिक संघर्ष व समस्येचे ज्ञान प्राप्त करण्याकडे लागले होते. त्यामुळे काय झालं तर वर्तमानकालीन आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन करण्यावर विशेष भर देऊ लागले. आणि दुसरा अध्यापनाचा उदय काय आहे, विशेष काय आहे तर 1920 राष्ट्रसंघाची स्थापना झाली. कशासाठी की जगाच्या पाठीवर काही विश्वशांती व्हावी म्हणून. परंतु जागतिक शांतता प्रस्थापित करणे व आंतरराष्ट्रीय वादाचा पुरस्कार करणे ही राष्ट्रवादाची दोन मुख्य उद्दिष्टे होती. जेव्हा 1920 राष्ट्रसंघाची स्थापना झाली ते कशासाठी होती, पहिल्या महायुद्धानंतर जसा आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण झालं, आंतरराष्ट्रीय संबंधाची शिकवण्यास सुरुवात झाली ऐतिहासिक दृष्टिकोनाने, तर पहिला उद्देश काय होता अध्यापनाचं की जे मानहानी, वित्तहानी, जीवहानी झालेली होती ह्या समस्याचे अध्यापन करून वर्तमान काळावर काय सोल्युशन घालण्यात येईल. दुसरा काय होता पॉईंट्स की 1920 राष्ट्रसंघाची स्थापना झाली. तर राष्ट्रसंघाचा मुख्य उद्देश काय तर जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करणे आणि आंतरराष्ट्रीय वादाचा पुरस्कार करणे म्हणजे ॲक्सेप्ट करणे. हे दोन गोष्टी दुसऱ्या कालखंडामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. आता आपण पाहू की आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकासाचा तिसरा कालखंड की काय आहे. तिसऱ्या कालखंडामध्ये सांगितलेले आहे की पहिल्या महायुद्धाने युरोपियन देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणला. तर दुसऱ्या कालखंडामध्ये आपणच पाहिलेलो होतो की 1920 राष्ट्रसंघाची स्थापना झाली आणि ते कशासाठी झालेली होती की जागतिक स्तरावर शांतता निर्माण व्हावी म्हणून आणि आंतरराष्ट्रीय वादाचा पुरस्कार व्हावा म्हणून किंवा पुरस्कार करणे यासाठी 1920 राष्ट्रसंघाची स्थापना झाली. न ते का बरं करण्यात आलेली होती कारण की आता तिसऱ्या कालखंडाची पहिली लाईन की पहिल्या महायुद्धात युरोपियन देशामध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश घडवून आणला होता म्हणून. आणि यामुळेच तत्कालीन विद्वानांनी नैतिक व वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर देऊन युद्धाचा निषेध केला, युद्धाचा विरोध केला आणि 1920 काय झालं तर राष्ट्रसंघाची स्थापना केली. याच कालखंडामध्ये अनेक विद्वानांनी शास्त्रयुद्ध पद्धतीने अध्ययन करून आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला. तिसऱ्या कालखंडामध्येच अनेक विद्वानांनी काय झालं एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच काय यांचे स्वरूप समजण्यावर भर दिले. कोणत्या कालखंडामध्ये? तिसऱ्या कालखंडात. तर ह्या तिसऱ्या कालखंडामध्ये एकूण स्वरूप आंतरराष्ट्रीय संबंधाचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर एकंदरीत या कालखंडात आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन करताना आदर्शवादावर अधिक भर देऊन आंतरराष्ट्रीय संबंधाच्या व्यवस्थेतील वास्तवतेकडे दुर्लक्ष करण्यात आले. तिसऱ्या कालखंडामध्ये महत्त्वपूर्ण बाब अशी आहे की ज्या पद्धतीने दुसऱ्या कालखंडात 1920 राष्ट्रसंघाची स्थापना झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर शांती प्रस्थापित करण्यासाठी, तर तिसऱ्या कालखंडामध्ये त्याचं एक्सप्लेनेशन्स विस्तृत डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की विविध विद्वानांनी एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय संबंध हा एक यांचा स्वरूप समजून घेण्याचा बिलकुल प्रयत्न केलेला नाही, कदाचित प्रयत्न केलेला नाही. तर एकंदरीत काय प्रयत्न केला तिसऱ्या कालखंडामध्ये विद्वानांनी की आदर्शवादावर जास्त भर दिला आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो विषय शिकवण्यास सुरुवात झालेली होती त्यांच्या तथ्येकडे, त्या आंतरराष्ट्रीय वादाच्या वास्तवतेकडे टोटली दुर्लक्ष केला. क्लिअर? हा आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचे ज्ञान शिकायचा तिसरा कालखंड. आपण पाहतो आता चतुर्थ कालखंड की चतुर्थ कालखंडामध्ये काय सांगितलेलं आहे. पहिल्या
तर हळूहळू चालना मिळून तिसऱ्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय वादाच्या तत्वाकडे दुर्लक्ष करून आदर्शवादावर अधिक भर देण्यात आला. तर चतुर्थ कालखंडामध्ये काय सांगितलं आहे की चतुर्थ कालखंडाच्या ड्युरेशन्स जो कालखंड आहे तो आहे म्हणजे काय तर दुसरा महायुद्धाच्या समाप्तीनंतरचा जो कालखंड आहे त्याला आपण चतुर्थ कालखंड म्हणतो. काय म्हणलं आहे दुसरा महायुद्धाच्या समाप्तीनंतरचा कालखंड म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्यापनाचा चतुर्थ कालखंड होय. ज्या पद्धतीने पहिल्या महायुद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश घडून आला होता त्याच्या 10 पटीने 1920 मध्ये जेव्हा राष्ट्रसंघाची निर्मिती झाली स्थापना झाली पण तरीही दुसरा महायुद्ध घडून आला आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याच्या त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आणखी विनाश घडून आला होता. त्यामुळेच यापूर्वी कधीही नव्हे एवढा भयंकर विनाश जगाच्या विभिन्न भागात घडून आला कधी दुसरा महायुद्ध झाला तेव्हा. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय संघटनेची उपयुक्तता आणि जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचे एक साधन आंतरराष्ट्रीय कायद्याची उपयुक्तता याबाबत लोकांच्या विश्वास भावनेला तडा गेली परिणामी युद्ध निर्माण होण्याची कारणे झाली. मानवाच्या मनामध्ये ज्या पद्धतीने 1920 मध्ये राष्ट्रसंघाची स्थापना झालेली होती आणि त्या राष्ट्रसंघाची स्थापनेचा मुख्य उद्देश असा होता की जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित व्हावी. परंतु जागतिक स्तरावर कुठल्याही प्रकारची शांतता प्रस्थापित न होऊन द्वितीय महायुद्ध सुरू झाला आणि त्या द्वितीय महायुद्धाचा परिणाम हा पहिल्या महायुद्धापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात आपल्याला भोगावा लागला. हे संपूर्ण टाळण्यासाठी काय करता येईल या संबंधीचे अध्ययन वास्तववादी दृष्टिकोनातून करण्याचे प्रयत्न सुरू केले. तिसऱ्या कालखंडामध्ये सांगितलं आहे तृतीय कालखंडामध्ये की जे विचारवंत होते त्यांनी आदर्शवादावर भर दिला. चतुर्थ कालखंडामध्ये काय सांगितलं आहे की हे संपूर्ण उपाय हे जे तृतीय महायुद्ध झाले आणि ते संपूर्ण जे टाळाटाळ आहे जी युद्ध आहेत जे हे संपूर्ण गोष्टी कशा पद्धतीने टाळता येईल यासाठी विद्वानांनी काय केलं वास्तववादी दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. या कालखंडात आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन करण्यात वास्तववादी विचारसरणीला अतिमहत्त्व प्राप्त झाले. तर तिसऱ्या कालखंडामध्ये आदर्शवादावर अधिक भर दिलेला होता तर चतुर्थ्या कालखंडामध्ये वास्तववादावर अधिक भर दिलेला आहे. आणि या कालखंडात म्हणजे चतुर्थ्या कालखंडात मॉर्गनथा इएस्कार थॉम्सन यासारख्या विचारवंतांनी वास्तववादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन करून सत्तेच्या अध्ययनाला महत्त्व प्रस्थापित केले. म्हणजेच काय तर मॉर्गनथा ज्याने पॉलिटिक्स अमॉंग नेशन ज्याला आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचे जनक देखील म्हणू शकतो त्यांनी काय केले की हे वास्तववादी दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते आहेत. कोण मॉर्गनथा इएस्कार थॉम्सन या विचारवंतांनी वास्तववादी दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय संबंधाचे किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करण्याला सुरुवात केली आणि त्या अभ्यासामध्ये त्यांनी म्हणजे मॉर्गनथा इएस्कार आणि थॉम्सननी सत्तेच्या अध्ययनाचे किंवा सत्तेच्या अध्ययनाला महत्त्व दिले. ओके हे आहे चतुर्थ कालखंडाबद्दल माहिती. आता आपण पाहू की आंतरराष्ट्रीय संबंध ज्ञान शाखेचा पाचवा कालखंड. पाचवा कालखंडाचा ड्युरेशन्स जो कालावधी सांगितलेली आहे ते कालावधी आहे 1960 ते 1970. हा आहे आंतरराष्ट्रीय संबंधाचा ज्ञान शाखेच्या विकासाचा कालखंड. पाचवा कालखंड 1960 ते 1970. या कालखंडात आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अध्ययनातील पाचवा कालखंड म्हणून ओळखला जाते. ज्या पद्धतीने चौथ्या कालखंडामध्ये वास्तववादी दृष्टिकोनाला चालना मिळाली होती इएस्कार थॉम्सन मॉर्गनथा हे जे वास्तववादी दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते होते तर पाचव्या कालखंडामध्ये काय झालं या वास्तववादी विचारसरणीचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली आणि आंतरराष्ट्रीय संबंधाचे अध्ययन वर्तनवादातून किंवा वर्तनवादी दृष्टिकोनातून करण्यात येऊ लागले. म्हणजे सिंपलसा बघा की तृतीय कालखंडामध्ये
आंतरराष्ट्रीय संबंध सोडून आदर्शवादावर भर देण्यात आलं. चतुर्थ कालखंडामध्ये आदर्शवाद सोडून वास्तववादी दृष्टिकोनावर भर देण्यात आलं. पाचव्या कालखंडामध्ये जे 1960 ते 1970 आहे त्या कालखंडामध्ये वास्तववादी विचारसरणी ही कमी करण्यात आली आणि वर्तनवादी दृष्टिकोनावर भर येऊ लागला. आणि या पाचव्या कालखंडामध्येच म्हणजे 1960 ते 1970च्या दरम्यान शीतयुद्ध, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे स्थैर्य, तणाव, शैथिल्य इत्यादी समस्याचे अध्ययन आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांनी केले. म्हणजे पाचव्या कालखंडामध्ये शीतयुद्ध घडून आलं. आंतरराष्ट्रीय संबंध कशा पद्धतीने व्यवस्थित कायम ठेवण्यात येईल, शांततापूर्वक ठेवण्यात येईल, त्यांचे तणाव कशा पद्धतीने कमी करण्यात येईल, या सर्व समस्याचे निराकरण किंवा अध्ययन अभ्यास या पाचव्या कालखंडामध्ये करण्यात आलेला होता. आता आपण पाहू की इंटरनॅशनल रिलेशनचा म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधाच्या ज्ञान शाखेचा 6वा कालखंड. 6वा कालखंड हा 1970 ते 1990 पर्यंतचा आहे. या ड्युरेशनच्या किंवा या कालावधीलाच आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासाचा 6वा कालखंड म्हणून ओळखला जातो. या 6व्या कालखंडामध्ये आंतरराष्ट्रीय संबंधाचा हा ज्ञान शाखेचा विकास झाला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा या कालखंडामध्ये विविध दृष्टिकोन, विविध विचारसरण्या बदलल्या आणि 1970 ते 1990च्या 6व्या कालखंडामध्ये हे आंतरराष्ट्रीय संबंधाचा या ज्ञान शाखेचा विकास व्हायला लागला. कारण का, तर रशियाच्या अफगाणिस्तानमध्ये लष्करी हस्तक्षेप आणि अमेरिकेचे अध्यक्ष रिगन प्रशासनाद्वारे स्टार वॉर कार्यक्रमाची घोषणा या 2 6व्या कालखंडातील महत्त्वपूर्ण घटना आहेत. 6व्या कालखंडातील महत्त्वपूर्ण घटना कोणती की रशियाच्या अफगाणिस्तानमध्ये लष्करी हस्तक्षेप म्हणजे रशियाने 1970 ते 1990च्या दरम्यानमध्ये अफगाणिस्तानमध्ये आपलं वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यानुसारही अमेरिकेचे अध्यक्ष जे रिगन होते त्यांनी स्टार वॉर कार्यक्रमाची घोषणा केली. या 2 महत्त्वपूर्ण घटना ह्या 6व्या कालखंडामधून ओळखल्या जातात. आणि या 2 घटनांमुळेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जे तणाव, जे वातावरण, जे युद्ध होते त्यांचा अंत करण्यास किंवा ते पुन्हा नवीन शीतयुद्धाचा प्रारंभ होईल असा कयास अभ्यासकांनी व्यक्त केला. या 6व्या कालखंडातच तिसऱ्या जगातील राष्ट्राचे संबंध व राजकारण यांचा अभ्यास करण्यावर भर देण्यात यावा असे मत अमेरिकेतील उदारवादी व सोव्हिएत रशियातील मार्क्सवादी अभ्यासकांनी केले होते. शेवटचा जो आंतरराष्ट्रीय संबंधाच्या ज्ञानशाखेच्या विकासाचा कालखंड आहे तो आहे 7वा कालखंड. त्याचा कालावधी आहे 1990 ते 2010. या कालावधीलाच आंतरराष्ट्रीय संबंधातील अध्ययनातील 7वा कालखंड म्हणून ओळखला जाते. ज्या पद्धतीने 6व्या कालखंडामध्ये 2 असे महत्त्वपूर्ण घटना सांगितलेले आहे त्याच पद्धतीने 7व्या कालखंडामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण घटना म्हणजे काय तर सोव्हिएत रशियाचे 6व्या कालखंडामध्ये विघटन होण्यास सुरुवात झालेली होती आणि सोव्हिएत रशियाचे विघटन ही या 6व्या कालखंडातील सर्वात महत्त्वपूर्ण घटना आहे. आणि त्यानुसारच हळूहळू 1985 नंतर सोव्हिएत रशियाचे विघटन झाले आणि या सोव्हिएत रशियाच्या नियंत्रणामध्ये किंवा त्याच्या वर्चस्वामध्ये जे काही राष्ट्र होते जर्मन, पोलंड, हंगेरी यासारखी पूर्व युरोपातील राष्ट्र मुक्त झाली आणि सोव्हिएट रशियातून 15 नवीन राष्ट्र निर्माण झाली. यानुसारच मग हळूहळू महासत्ता निर्माण झाली आणि त्या आंतरराष्ट्रीय या 7व्या कालखंडात आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडून आले आणि ह्यानंतरच आंतरराष्ट्रीय संबंधाला चालना मिळाली आणि विविध राष्ट्रांच्या एकमेकांसोबत सामाजिक, सांस्कृतिक, राजनीतिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध माध्यमातून संबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झालेली होती. यालाच आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय संबंध. आणि आपण आजच्या पॉईंट्समध्ये पाहिलेले जे पॉईंट्स आहेत ते संपूर्ण पॉईंट्स आहेत काय तर आंतरराष्ट्रीय संबंध ह्या ज्ञान शाखेचा विकास हा एकूण 7 टप्प्यामध्ये आपण पाहिलेला आहे. अँड थँक्यू. हॅव अ नाईस डे.